आर्थिक बजेटमध्ये तरतूद केली पण त्याला निधीच वितरित करत नाहीत. मग राधाकृष्ण विखे पाटील थांबतात कशाला त्या पदावर? आम्ही तर मागणी केली की जर का तुम्हाला जमत नसेल तर मराठवाड्यातला एक नवीन मंत्री तयार करून त्या ठिकाणी त्यांच्याकडं ते मराठा समाजाच्या प्रतिनिधीकडे ती जबाबदारी देण्यात यावी. अन्यथा आम्ही विखे पाटला नव्हत्या आम्ही त्यांच्या अंगावरती 2 सप्टेंबरचा GR सुद्धा फेकणार आहे. कारण की विखे पाटलांनी समाजाची दिशाभूल चालली आहे. मनोज जरांगे पाटील आता सप्त्याला भेटी देत चला आहेत. 2 सप्टेंबरच्या GR बद्दल चर्चा करूया. काय सांगाल त्या GRच्या संदर्भात? काय काय गोष्टी घडल्या आणि काय काय होणं गरजेचं वाटतं? 1 सप्टेंबरला ज्या पद्धतीने आंदोलन हाताळलं त्याच्यानंतर आपल्या हातामध्ये 2 सप्टेंबरला GR आला. 2 सप्टेंबरचा GR हैदराबाद गॅझेटच्या नोंदी विचारात घेऊन, मग हैदराबाद गॅझेटमध्ये कोणत्या नोंदी आहेत हे शासनाने तरी सांगावं किंवा आंदोलकांनी तरी सांगावं. आंदोलक काय सांगतात हैदराबाद गॅझेट लागू झालं, शासन काय सांगतं हैदराबाद गॅझेट लागू झालं. मग माझा एक साधा प्रश्न आहे, मी काय फार मोठा अभ्यासक नाही, जर का हैदराबाद गॅझेट लागू झालं तर मग हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर त्याची व्याख्या काय आहे? जर का एखादं गॅझेट लागू होतं त्याचं विधेयक आलंय का, कायदा पारित झालाय का, किंवा एखाद्या शासन निर्णयामध्ये कुठं असं लिहिलंय का की हैदराबाद संस्थानाच्या अनुषंगाने जे निजाम स्टेटचं गॅझेट होतं त्याला हैदराबाद गॅझेट, ते आजपासून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता हैदराबाद गॅझेटमधल्या नोंदी विचारात घेऊन हैदराबाद गॅझेट लागू करत आहेत आणि त्यांना आरक्षण, असं कुठं लिहिलंय का? सरळ सरळ त्या GR मध्ये वरती कॉलममध्ये लिहिले आहेत की मराठा समाजाच्या व्यक्तींना मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्याकरता हैदराबाद गॅझेटमधील नोंद विचारात घेऊन जात प्रमाणपत्र मिळण्याकरता कार्यपद्धतीचं विश्लेषण त्याच्यात दिलेत की प्रमाणपत्र कसं काढायचं. ते तर सेतू सुविधा केंद्राच्या बाहेर पण लावलेलं असतं. पण लाखो मराठी मुंबईला नेतो आणि आपण काय घेऊन येतो? आमचा वादच तो आहे, मतभेद तेच आहेत की बाबा आपल्या हातात नेमकं काय आलंय. मी जितेंद्र पापळकरांना काल विचारलं की हैदराबाद स्टेटच्या नुसार, हैदराबाद गॅझेटनुसार